मला सांगण्यामध्ये आनंद होत आहे. मी आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी तरडेगुटी बोलत आहे. आता तिला कोणी झाशीची राणी म्हणून हाक मारा, तिला सशक्त महिला म्हणून हाक मारा, आपल्या पाठीशी खंबीरपणे दमदार वक्तृत्व करणारे आणि महिलांचं प्रत्येक कार्य आपल्या जीवाशी घेऊन परिवाराचा विचार न करता 17ही वार्डाचा विचार करणारी अशी महिला आपल्या समोर उभी आहे. आणि त्या 17 मधून ते नगरसेवक होते ना, हां नगराध्यक्षाकडे उभे आहे. तर मला एका इंटरव्ह्यू घ्यायची आहे. ताई नाव सांगा मॅडम. हां तर आपलं पूर्ण 72 वार्ड येते, 17 वार्ड येते. तर आपले मुख्य जनतेची काय असणार अजून शिवर लाईनची व्यवस्था, गडर लाईनची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, अजून म्हणजे तुमचा विषय मुद्दा आहे की सरकारच्या माध्यमातून शासनाच्या अंतर्गत सर्वांना सुविधा मिळाल्या पाहिजे, मिळालं पाहिजे. आणि तुमचं म्हणणं आहे का आम्ही तुमच्या मित्रावर असं अपमान सहन करणार नाही, सर्वांना योग्य न्याय मिळणार, न्याय मिळणार. बरं तुम्ही आपल्या घरचा विचार केला की पूर्ण परिवाराचा विचार केला? कसा विचार केला? माझ्या आई बहिणी भाऊ बहीण बाबा आई ते 17 वार्डामधून जे लोक असणार 17च्या मधून ते सर्व माझे निगडीत आहेत. तरी माझी बहिणी आहे, भाची आहे, बहिणी असेल, मुलगी असेल, भाची असेल, आई असेल, तर मी सर्वांना तुमचं इच्छा आहे का तुम्ही माझी मुलगी म्हणून असं तुम्ही गृहीत करा. तुमची मुलगी आहे म्हणून काय म्हणायचं? हां तुमची मुलगी आहे मी. आणि मुलीला कधीच आई वडील नाही म्हटलं, बरोबर आहे. मुलीला किंवा एका भावाकरता बहिणीचं कर्तव्य काय आहे ते भाऊ करू शकतो. तर तुमची तयारी पूर्ण आहे की माझ्या पूर्ण गावाचा विकास व्हायला पाहिजे, सर्वांची व्यवस्था व्हायला पाहिजे, शासनाच्या अंतर्गत जेवढ्याही गव्हर्नमेंटच्या सुविधा येतात सरकारच्या माध्यमातून त्या सर्वांना मिळाल्या पाहिजे. आणि म्हणजेच कोणत्याही माझी मेंबरनी भोपाली न करता, शान न मारता जमीन लावून काम करायला पाहिजे. तुम्ही म्हणून असं आहे आपण सक्षम काम करण्याकरता. चला मला बबिता ताई प्रशांत नखाते यांचा विषयी मला खूप अभिमान वाटतो. आणि खरोखरच एक नारी शक्ती खूप जबरदस्त असते. आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं तर सर्वांच्या आशीर्वादाने आपण ते निवडून दिलं ते तुमचं काम 100% करणार, काही शंका नाही यामध्ये. राष्ट्र प्रथम, देश प्रथम. चला जय हिंद, जय भारत. जनतेला का माझं नाव बबिता प्रशांत नखाते. माझा चुनाव चिन्ह राहील सिलाई मशीन. मी फक्त तुम्हाला एवढं सांगेन, तुम्ही योग्य व्यक्तीला निवडून आणा जे तुमचे काम करू शकेल. अशा तुम्ही योग्य उमेदवार निवडून आणा जे तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये सहकार्य करू शकेल. काय वाजवा योग्य उमेदवार तुले आणा लागेल ना, तुले नमस्कार, मी किरण बनारसे. आपले जे बबिताताई प्रशांत नखाते आहे या खरबीमधील पूर्ण 17 वार्डामधून एकमेव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून या उभ्या आहेत. तर आपण पूर्ण जनता यांना सहकार्य करा आणि योग्य व्यक्ती आपल्या निवडून द्या. बघा आतापर्यंत तुम्ही जे पण केलं ते केलं ठीक आहे, पण आता तुम्ही पण सशक्त व्हा, कारण तुमचं जे सहकार्य आहे आम्हाला जो लाभणार त्यामुळे आमची ताईही निवडून येणार आणि आपला खरबीला एक नगराध्यक्ष स्वतंत्र मिळणार. त्यामुळे पूर्ण खरबीचा विकास होणार आणि जर विकास खरबीचा झाला तर प्रत्येक घरोघरचा विकास होणार. त्यामुळे आपल्या ताईला निवडून द्या, प्रचंड बहुमताने विजयी करा. त्यांच्या सिलाई मशीन हे चिन्ह असणार आहे नगराध्यक्ष पदासाठी. तर थोडं सहकार्य आपल्या ताईसाठी, एक वोट आपल्या बबिताताई प्रशांत नखातेसाठी सिलाई मशीन. धन्यवाद.